हॅलो फ्रेंड्स, तुमचं मायस्कूल चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 8वीचा पाठ 11वा स्वामी विवेकानंदांची भारत यात्रा, लेखक सुनील चिंचोलकर यांचा हा पाठ आहे. 1951 ते 2018 सुप्रसिद्ध लेखक, संत साहित्याचे अभ्यासक, संस्काराचे मोती, समर्थ रामदासांचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांची श्री रामदास, श्री दासबोध विवरण, संच भाग 1 ते 6, 10 संत चरित्रे इत्यादी 40 पुस्तके प्रकाशित, शिव समर्थ पुरस्कार, कृतज्ञता पुरस्कार, समर्थ रामदास पुरस्कार इत्यादी पुस्तकांनी सुनील चिंचोलकर सन्मानित आहे. या पाठात स्वामी विवेकानंदांच्या भारत यात्रेदरम्यानचे प्रसंग आले आहेत. त्यात स्वामी विवेकानंदांची वाचनाची गती, त्यांची आकलन शक्ती या विषयाचे वर्णन आलेले आहे. भारत यात्रेच्या समारोप प्रसंगी कन्याकुमारी येथील शिलाखंडावर स्वामी 3 दिवस ध्यानस्थ बसले होते. सलग 3 दिवस आणि 3 रात्री त्यांनी भारतभूमीच्या सत्यस्थितीचे आणि त्या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणण्याविषयीचे चिंतन केले. या प्रसंगातून स्वामींची राष्ट्रभक्ती आणि जनसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची आंतरिक तळमळ दिसून येते. प्रस्तुत पाठ हा मानवतेचा महापुजारी स्वामी विवेकानंद या पुस्तकातून घेतला आहे. ज्या देशाची आपल्याला सेवा करायची आहे, ज्या समाजाची आपल्याला सेवा करायची आहे, तो देश समाज एकदा डोळ्याखालून घालावा म्हणून स्वामी विवेकानंदांनी हिमालयापासून ते कन्याकुमारीपर्यंत भ्रमण केले आहे. पोरबंदरच्या वास्तवामध्ये स्वामी विवेकानंद काही इंग्रजी ग्रंथाचे खंडच्या खंड वाचत असत. ते रोज एक खंड वाचायचे आणि तो ग्रंथपालाला परत करायचे. खंड म्हणजे पुस्तकं. त्यांनी 3 खंड एक दिवसातून वाचत परत केले. ग्रंथपालाने स्वामींच्या शिष्याला विचारले, स्वामीजी, न वाचता पुस्तक परत करायचं वाटतं, कारण दिवसामध्ये एवढा मोठा खंड वाचून होणे शक्यतेच्या बाहेर आहे. असे घडूच शकत नाही. काही लोकांना ग्रंथालयातून जाडीजुडी पुस्तक न्यायची आणि न वाचता परत करायची अशी सवय असते. थोडं चाळायचं आणि वाचल्यासारखं दाखवायचं. तसंच बहुतेक हा साधू करत असेल असे त्या माणसाला वाटले. शिष्याने हे सगळं स्वामीजींना सांगितले. स्वामी विवेकानंद एक खंड वाचायचे, पुस्तक चाळायचे आणि परत करायचे. त्यांना असं वाटतं नुसते बघून घेता आणि दुसरे खंडे आणतात. शिष्याने हे सगळं त्यांनी स्वामीजींना सांगितलं. 4थ्या दिवशी 4था खंड घेण्यासाठी स्वामीजी स्वतः गेले. त्यांनी तो ग्रंथपालाकडे मागितला आणि त्याला सांगितले, पहिले 3 खंड माझे पूर्ण वाचून झाले आहेत. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही काही पण विचारू शकता. स्वामी विवेकानंद म्हणाले की तुम्हाला शंका आहे ना माझ्याबद्दल, मी खंड घेतो, चाळतो आणि लगेच परत करतो. तुम्हाला काही वाटत असेल की मी खरंच वाचतो का, त्या पुस्तकांविषयी, त्या खंडांविषयी तुम्हाला जर विचारायचं असेल तर मला नक्की विचारू शकता. तुम्हाला शंका असेल तर त्यातले तुम्ही मला प्रश्न विचारू शकता. असं स्वामीजींनी त्यांना आव्हान केलं. आता स्वामीजींचं आव्हान दिल्यामुळे ग्रंथपालाने विचार केला की हे जाणून घ्या की ते किती प्रामाणिक आहे. ग्रंथपालाने स्वामीजींना त्या 3 खंडातील उभे आडवे प्रश्न विचारले. ते अर्धे पान स्वामीजींनी कंठस्थ सांगायचे. त्या ग्रंथपालाने जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा ते अर्धे पान म्हणजे पान स्वामीजी कंठस्थ सांगायचे. जसं पुस्तकात लिहिले त्याप्रमाणे सांगायचे. सेम हे पाहून त्या ग्रंथपालाला पाहिलेले हे मानवी कक्षेच्या बाहेरच काम आहे. त्या ग्रंथपालाला आश्चर्याचा धक्का बसला की हा मानव प्रमाणाच्या बाहेर ज्ञानी दिसतोय. त्याला आश्चर्याचा धक्का बसला की असे खंड लगेच कोणी चाळून स्मरणात ठेवत नाही. खूपच ज्ञानी स्वामी विवेकानंद वाटत आहे. खेत्रीच्या महाराजांनी एकदा स्वामीजींना विचारले, स्वामीजी, एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते? स्वामीजींना वाचनाची खूप आवड होती. त्यांनी अनेक पुस्तकं वाचले. त्यांचे विचारसरणी खूप तेजस्वी होती. स्वामीजींनी एवढे लक्षात ठेवणे तुम्हाला कसे शक्य होते, असे खेत्रीच्या महाराजांनी स्वामीजींना विचारले. स्वामीजींनी खेत्रीच्या महाराजांनी दिलेले उत्तर फार तर्कशुद्ध होते. तर्कसंगत आहे. स्वामीजींनी सांगितले, मी माझं मन कुठेही एकाग्र करू शकतो. तसेच माझा तासनतास ध्यानाचा अभ्यास असल्यामुळे मी ते वाचतो
त्यावर मन केंद्रित झाल्यामुळे माझ्या ते लक्षात राहते, पाठ होऊन जाते. म्हणजे स्वामींची एकाग्रते क्षमता इतक्या मोठ्या प्रमाणात होती की जे ते वाचायचे ते ध्यानस्थ असताना ते पूर्ण विवरण करायचे आणि म्हणून त्यांचे ते लक्षात राहायचे. पुढे स्वामीजी म्हणाले, असं बघा राजेसाहेब, आपण मुलांना अक्षर शिकवतो, शब्द शिकवतो. स्वामीजी राजेसाहेबांना म्हणाले की आपण मुलांना अक्षर शिकवतो, आपण मुलांना बाराखडी वगैरे शिकवतो, शब्द शिकवतो, त्यानंतर वाक्य शिकवतो. त्यांना पहिले मुळाक्षर शिकवतो, नंतर शब्द शिकवतो, त्यानंतर वाक्य कसे बनवायचे ते शिकवतो. आपण वाक्यापाशी थांबतो. वाक्य बोलता येणे, वाक्य वाचता येणे, वाक्य लिहिता येणे आपल्या शिक्षणाची शेवटची पायरी आहे. त्यापुढे जाऊन जर प्रयत्न केला तर आपल्या मनाची, बुद्धीची आणि नेत्रेंद्रियाची शक्ती आणखी विकसित करू शकू. तर आपल्याला एकदम परिच्छेद वाचता येईल. मी ग्रंथाचे परिच्छेदच्या परिच्छेद एका दृष्टिक्षेपात वाचतो. काही ग्रंथांची पानेच्या पाने मी वाचू शकतो. बघा स्वामी विवेकानंद जेव्हा ते पुस्तक वाचायचे त्याच्या एकाग्र क्षमतेमुळे ते पाण्याच्या जसेच्या तसे म्हणजे न बघता सांगायचे. जेव्हा स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला आले तेव्हा त्यांनी कन्याकुमारीचे दर्शन घेतले. मनाला अतिशय आनंद झाला आणि दर्शन घेऊन ते बाहेर आले. समुद्राच्या काठी उभे राहिले. सगळीकडे अनंत अनंतचा 3 दिशेला सागर पसरलेला. एकदम स्वामीजींचे लक्ष गेले की मध्यस्थानी 1-1.5 फलांग अंतरावर 2 शिलाखंड आहे आणि ते पाण्याच्या भरपूर वर आहेत. तिथे आपण गेलो तर? स्वामींच्या मनात प्रश्न आला की त्या समुद्राच्या काठी उभे राहिले. अनंत 3 दिशेला त्यांना समुद्र सागर पसरलेला दिसला. त्यांना ते खंड दिसले. मध्यभागी 1-1.5 फलांग अंतरावर तो शिलाखंड आहे. तिथं जावं असं त्यांना वाटलं. त्यांनी तिथे असताना त्या नावाड्याला विचारले, ते काय आहे? नावाडी म्हणाले, त्याला श्रीपाद दशिला म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मनात आले की आपण भारत यात्रा आता संपत आहे. आपण देशाच्या टोकापर्यंत आलेलो आहोत. स्वामी विवेकानंद हे भारत यात्रा करत होते आणि त्यांना आता वाटलं की आपण देशाच्या शेवटच्या टोकापर्यंत आलो आहे. पण जिथे आपण इथे उभे आहोत ते देशाचे टोक नाही, तो शिलाखंड आहे. हे देशाचं टोक आहे. त्या शिलाखंडावर आपण जावे अशी त्यांच्या मनात इच्छा निर्माण झाली. कन्याकुमारीच्या चरणी भारत यात्रा समर्पित करावी या भावनेने स्वामी विवेकानंदांनी एका नावड्याला सांगितले, बाबा रे, मला तू त्या शिलाखंडावर सोड. नावड्याने सांगितले, तुम्हाला 5 पैसे द्यावे लागतील. स्वामीजी म्हणाले, माझ्याकडे पैसे काहीच नाहीत. मी निष्कांज संन्यासी आहे. नावाडी म्हणाले, ते तुम्ही बघा. आम्ही पैसे घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही. स्वामी विवेकानंदांची एकदम त्या सागरामध्ये उडी मारली. त्यांना नावाड्याने नकार दिल्यामुळे, पैसे नसल्यामुळे मी तुम्हाला घेऊन जाऊ शकत नाही असं सांगितल्यावर स्वामी विवेकानंद डायरेक्ट एकदम सागरामध्ये उडी मारली. कल्पना करा, 1.5 फलांग अंतर पोचत जायचे होते. त्यात स्वामीजींना आणखी एका धोका माहीत नव्हता. कन्याकुमारीच्या त्या समुद्रामध्ये शार्क मासे आहेत आणि त्या शार्क माशाचा जबडा इतका जबरदस्त असतो की त्यातले दात हे हत्तीच्या सुळ्यासारखे असतात. एखादा मनुष्य जर त्या जबड्यामध्ये सापडला तर त्याला मात्र काकडीसारखे तोडून खाऊन टाकतात. असे ते शार्क मासे होते. जेव्हा स्वामी विवेकानंदांनी समुद्रात उडी मारली तेव्हा ते नावाडी घाबरून गेले. लगेच त्या तिघांनी आपल्या नावा काढल्या आणि स्वामीजींचा पाठलाग सुरू केला. त्यांना वाटले, या माणसाला वाटते की काही संकट आले तर दम संपला. तर स्वामी त्या खडकावर शिलाखंडावर पोचले. त्या नावाच्या लक्षात आले की हा संन्यासी सामान्य मनुष्य नाही, हा कोणीतरी अद्वितीय शक्तिशाली मनुष्य आहे, दैवीरूप मनुष्य आहे. स्वामीजी त्यांना म्हणाले, मी आता 2-3 दिवस इथे राहणार आहे. तेव्हा ते नावाडी आणखी थक्क झाले. स्वामीजी 3 दिवस तिथे राहिले. रात्री एकटे, सोबतीला कोणी नाही. 3 दिवस नुसते थांबले नाही, ते ध्यानस्थ बसले. त्यांना काहीतरी खायला द्यावे म्हणून अनेकदा हे नावाडी लोक यायचे. त्यांच्यासाठी काहीतरी खाण्याचे आणायचे. त्यांना हाका मारायचे. पण त्यांच्या लक्षातच आले की स्वामी भावसमाधीमध्ये आहेत. स्वामीजींनी 3 दिवस अन्न पाणी न घेता भावसमाधीमध्ये बसले होते त्या खंडावर. त्यांना काहीच ऐकू जात नाही. त्या नावाड्याने किती वाईट वाटले असेल की आपण 5 पैशासाठी या माणसाला नाही म्हणून म्हटले. पण त्यामुळे स्वामीजींना अंतस्थ अग्नी प्रतिष्ठ झाला. स्वामीजी म्हणता, जितका विरोध असेल, जितकी प्रतिकूलता असेल, तितका माणसाला अंतस्थ अग्नी प्रतिष्ठ केला असतो.
अनुकूलतेमुळे माणसाचे फूल कोमेजून जाते. त्याला जरा संघर्ष करावा आला पाहिजे. माणसाने कठीण परिस्थितीसुद्धा उपाशी बिना पाण्याचं राहिलं पाहिजे. त्याला संघर्ष करण्याची सवय पाहिजे. ही स्वामीजींचे संदेश होता. माणसाला किती संकट आले त्यांना सामना करायला त्याला शक्ती पाहिजे. म्हणजे माणसातली अंतःचेतना फुलते. स्वामीजी 3 दिवस आणि 3 रात्री तिथे राहिले. 3 दिवस 3 रात्र ते फक्त भारत मातेचे चिंतन करत होते. डोळ्यासमोर त्यांना सतत दिसत होता तो आपला भारत, आपल्या भारतातील गोरगरीब जनता. स्वामी विवेकानंदांच्या लक्षात आले की या देशातले अनेक लोक उपाशी आहेत. ज्यांना जेवायला अन्न नाही. त्यांना आपल्या वेदांताचा काय उपदेश करत असतो. भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे ताठांट खोटे आहे. लोकांना आधी 2 वेळ जेवायला द्या. खरा धर्म सूर्यासारखा सर्व प्रकाशक असतो. वसुंधरेसारखा सर्व ग्राहक असतो. हे सर्व धर्म समन्वयाचे सूत्र समस्त समाजाला स्वामीजींनी या पाठातून समजावून सांगितले. स्वामी विवेकानंद खूप ज्ञानी होते. त्यांची विचारसरणी खूप तेजस्वी होती. बघा त्यांनी किती अन्नपाण्याचा त्याग केला आणि त्या 3 दिवस 3 रात्री त्या खंडावर राहिले. खरंच आश्चर्य मानावासारखं आहे. आपण 1 दिवस उपाशी राहू शकत नाही. खरंच स्वामी विवेकानंद खूप थोर होते. त्यांची विचारसरणी विचारांचा विचार करायला हवा. त्यांच्या विचाराचा आदर करायला हवा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.